झालेली आहे. सगळी मंडळी तिकडे आहे. हे होय प्रोटीन रहित. राम राम मित्रांनो, तिसरा व्हिडिओ तिसरा व्लॉग. आज आपण जाणार आहे भैरवगड. 2 भैरवगड आहेत. नेमकं नाही माहिती कुठल्या भैरवगडला जाणार आहे, पण आता आलोय ओझर मध्ये. आपण नारायणगावच्या इथं आलोय. महाराजांचं कमान दिसते तुम्हाला. तर आता आपण इथून डायरेक्ट भैरवगडाच्या इथं किंवा नाश्ता करायला थांबणार आहे. चला तो चलिए शुरू करते हैं. ओझरच्या गणपतीला अष्टविनायक पैकी एक गणपती. बाप्पाचे दर्शन घेऊन बाकीची पण सर्वजण आलेली आहेत. बाप्पाचे दर्शन घ्या तुम्ही पण. ओझरच्या गणपतीचे दर्शन घेतले आम्ही दोघं होतो. आता हे बाकीची पण इथंच होते, अगोदर आलेले. आता बाहेर जाऊन काहीतरी खाऊन घेतो. नकुल आहे व्हिडिओ कॅमेरामॅन नकुल. उफ उर्फ भैया साहेब. डोक्यावरती रेनकोट लावला का? एवढं पाऊस नाही काय नाही. कसं कपडे खराब नाही का भाई? चुप हो जा सातवीं फेल. चुप. कपडे खराब होत नाही. तू नॉनसेन्स आहे तू. नॉनसेन्स कसला? अरे दोन्ही पण काम आहे. पाऊस लागला म्हणजे परत तेच काम करायचे का? अरे भैया हे आहे ना हे. मुतायला आलो होतो. फुल गाण्याची फील आहे. साऊंड लावलेत मुतारी मध्ये. मोकार दिंगा नाही. आता इथं नाश्ता करायचा का? नाश्ता करायला थांबलोय आता. व्ह्यू बघायचे का? व्ह्यू इकडे. व्ह्यू बघा व्ह्यू. झूम कर झूम कर. व्ह्यू बघा. चला आता नाश्ता करू. या मिसळ सांगितलीत. मिसळ सांगितली का? मिसळ अच्छा चव बघायची का? टेस्ट आवडली तरी ओके ओके सांगायची का? मग एक्सप्रेशन मध्ये भेटते तशी नाही भेटत. चांगली आहे ना? सांगायची ना? 5 करतो. 5 कर दो. तरी बिरी देते हो ना. अच्छा अच्छा. आयफोन हा आता आम्ही आयफोन आता युज करायला लागले ना. नवीन आहे ना. चिंता करत ते महत्वाचं. हा, गरीब आहे ना. 4 दिवसाची 4 दिवशी चांद. गरिबी मधून दिवस बघितले आम्ही. आमच्याकडे लवकर उठा. आमच्याकडे कुठं ओप्पो F9. रेनो 6 प्रो आहे तो. माझं आचार अरे कसं नाही चालू इकडे. चालू का असं चालू होते बघ. गरीब गरीब गरीब. तर त्याला सब पिकावा लागणार. झणझणीत मिसळ. कशी मिसळ आहे भैया? झणझणीत. तर्री शेव भारी आहे. हे असं घ्यायचं. असं तोडायचं. नाही तुमच्याकडे नाही भेटत. असं घ्यायचं. MP ला असं करायचं. हा? MP ला नाही भेटत. नागपूरला भेटते. आणि MP ला ते काय ते गोड पोहे काय ते पोहे कांदे पोहे. गोड पोहे नाही कांदे पोहे. साखर टाकते थोडं बाकी नाही. हॉटेलला कोणच नव्हतं. आमचं पाय एवढे चांगले आहे ना, हॉटेल भरलं हो. कंट्रोल कंट्रोल उदय. वयाची जायची इच्छा होत नाही. पोरे आले ना. भैया मिसळ खायची अजून. जाऊन आला ना म्हणलं परत मिसळ खायची का? गळ्यापर्यंत खाऊन इथं आलंय. अख्खं इथं आता चाललोय गडावरती. धाबा धाबा. मग काका, अरे काका गेले न सांगता. वरती लेणी वाटत होते. प्लेस इकडे फेमस आहे. लेणे आहेत की वरती. लेण्याद्री. हा ते इकडेच कुठतरी. हा पण गेलो नाही मी. आहे पण इकडे. चला तू मरून गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. रेनकोट घाल ना घालायचं. नाही वॉटरप्रूफ. तीव्र वळण दार उतार. मित्रांनो गाड्या सावकाश चालवा. हेल्मेट घ्या सोबत. आम्ही घातलं नाही. आता थोडस व्ह्यू बघायचं होतं म्हणून भाऊने घातलं नाही. कारण भाऊ दोघं आहे. एक बापाला 2 आहे त्याच्या. मनोज राऊत, मुकुंद राऊत.
बहुतेक रस्ता चुकलेला दिसतो. मॅप काढला. नाही म्हणजे जास्त नाही चुकला, थोडं चुकलेलं आहे. पेट्रोल वाचले. हे बघा, गावाकडची माती. गावाकडची माती, गावाकडची माणसं. गावाकडची माती, गावाकडची माणसं. वातावरण थंडगार, एकच नंबर. आमच्या गाडीचं सस्पेन्शन लय खराब झालेलं आहे. खरं सस्पेन्शन गेलेले. मुतायला आली. अरे मुतत नको जाऊ, चडीतच मुतायचं. डायपर घालून यायची आहे. पावसाळ्यामध्ये कधी डायपर लावायचे माणसं? शंका. लघुशंका, कुठलीच शंका नसलेली शंका, लघुशंका. काय म्हणणं आहे की तुझं? फिलिंग ढगात. फिलिंग तुझं काय म्हणणं आहे भैया? ढगात ढगातच आहे का? तुझं काय म्हणणं आहे? एकदम भारी. मी तुला तेच म्हणतो ना, भैयाला गाडी नाही चालवतोय. झालं नाही काय एवढं काय केलं का? थोडं इकडे बघितलं ना, झालं ते गाडी आपल्या समोर. तसं नाही हो, ते गाडी पहिला गेअर. ऐक ना, गाडी कधी पण उतरटला आपण हे पकडायचं असतंय हा, का? हा. सोडायचं असतोय. सोडायचं त्याला, ते गाडी बंद करते ते डायरेक्ट न्यूट्रल करते. तेव्हा प्लेन लोड होता रे. भैया, हे घे हे घे हे ठेव. उतरतो ना आपण, हे कधीच नाही पकडायचं. गेअरवर हे सोडलं होती. ना, गाडी कंट्रोल नाही होत. हे सोडायचंय, हे पकडायचं नाही अजिबात, सोडून राहायचंय. क्लच नाही सोडायचं. हा का? बरं कळलं ना आता? कंट्रोल होती पूर्ण. ठीक आहे, आता तसंच करू समज. कसला भारी होता छोटा. तुझं मुतून झालं का काय? कोणता डॅम आहे भारी? भैया तुझं हे लॉकर कोणाचं पडलं? ते खोलून गेलंय कोणता? ए देशी पावर, देशी पावर. बापरे. यांनी चालवली असती तर बाई खालीच होत. हेडफोन म्हणतो. हेल्मेट लाव माग, तू नाही लावणार आहे ना? नाही इथं कुठं गेलं मग ते माग लाव, रोडला धूळ बिळ असते म्हणून नाही का. चला चला चला. माग लाव. डॅम भारी आहे राव. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. डॅम भारी वाटते. पण आमच्या मागे 29 लागलेली, आता त्याची हवा गेली. प्रत्येक वेळेस आहे ना, प्रत्येक वेळेस प्रत्येक ट्रिपला एकाच जायला लागले काय ना, असं वाटतंय लिंब बांधून घ्यायला लागेल गळ्यामध्ये. अशी निबार 30-40 लिंब बाहेर. श्राप लागलाय, नजर फिजर नाही लागत आम्हाला. पता नहीं किस डैश डैश की नजर लग गई. म्हणून हा काळ्याला याला आणून ठेवला होता आम्ही. 100 आले आपण. ह्या काळ्याला ठेवला होता आम्ही, म्हणून कमी नजर लागत म्हणून, तरी नजर लागलीच आम्हाला. आणि सिंग आणि सिंग. पैसे कमी दिले म्हणून वर्जन एक आपले त्यांना. हॅलो. हॅलो. कशासाठी पावते? अरे इथं प्लास्टर वास्टर करायचं आहे, कलर लावायचा आहे, नाव लिहायचं आहे. पाऊंड कलर बनवण्यासाठी पैसे पावते. दादा हसते. दादा ते कवर कितीला आहे? आणि तुम्ही सगळे जास्तच घ्यायचे ठरवले का पैसे सर्वांनी? ते काय पॅम्पर्स भैया डायपर पॅन का रे मुक्या? दुसरं द्या कलर. फोटो काढून झालेले, भाऊ रेड पण घालतोय, हे रेड पण घालतोय, तिकडे गेलेले आज तेवढं झालेलं. एक नंबर होते. दोन्ही होऊन जाईल ना? हा होय. किती तासात होतो दोन्ही? तरी तुम्हाला 4 तास लागले. दोन्ही केलं तर. हा चालत जाऊन यायला का? हा ये. जाणं आणि येणं 4 तास. 4 तास. ठीक आहे ना. चालतं. वर काय भेटतं का खायला प्यायला? नाही काही नाही. पाणी बिनी काहीच नाही? नाही, पाणी आहे. पाणी भेटतं ना? पाणी. पाणी भरपूर सारे आहेत ना पाण्याची. गाडी लावलं आहे. पेट्रोल पाणी भेटते का? नाही पेट्रोल नाही भेटत. नाही गा- अजिबात नाही. गाड्या कुठं लावायच्या? गाड्या तर मग तिथे पाहिजे तिथे लावा. हा हाय तिथं ते कमान आहे ना. हा तिथे नाही तर मग ते घराजवळ लावा. ओके बाबा, धन्यवाद. पहाटे 5ला निघलो होतो आम्ही. आता 11 वाजले. 11 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी आहे. आता वर जायला किती वेळ लागते माहिती नाही. अख्खी रिलिंग आहे. किती वेळ लागेल काय म्हणणे? 5 तास. 5 तास. जाणं येणं एवढं तुझ्यात कॅपॅसिटी नाही? ना आहे ना. चालतं ना. चढायचं चालू करायचं. चालायचं की. कॅमेरामॅन नकुल के साथ पूरी टीम आत. सुरुवात झाल्याच थकलं. चालू होते खतम हो गया. शुरू होती खत्म हो गया ऐसा लग रहा है हमको थोड़ा थोड़ा. तर अशा प्रकारे अर्ध पण नाही आलो. सगळी थकायला लागली मोकार.
धापा लागायला लागल्या आत्ताच. ट्रेकच एवढा डेंजर आहे. आमच्या गाडी सारखं बाद होतात, परत चालू होता हे वाटतं. नशीब रिलिंग मारलीत म्हणून तर ठीक आहे. मुलांचा कलर बघूया. असं वाटतं खायचंय. खायचं मग क्या हाय प्रोटीन हे होय प्रोटीन रहित. वरती आलोय. इकडे भैरवगड आहे आणि इकडे शिरपुंज आहे. आता यांचं डिस्कशन हे चालू आहे की भेळ खायची यांना, काही जणांना भूक लागली. एंट्री झालेली आहे. सगळी मंडळी तिकडे आहे. इथं काय कुंड आहे का? कुठे आपण बहुत ही सुनसान जगह पे लोग नजर आ रहे हैं. वहां पे खेकड़ा तोडले तोडते त्याचे. नाही तोडले. हा तुटलेला अजून नाही. हा नवीन आलेला आहे परत, म्हणून हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. भैया पकडायचं का त्याला? रेस्क्यू जा बाबा. आपण आलो आता भैरवनाथाच्या मंदिराकडे. खाली मंदिर आहे, त्यांचा फोटोशूट चालू आहे. भैरवनाथ की महाराज की जय. रामकृष्ण हरी विठ्ठल. दुग्धाभिषेक केलेला दिसतो इथं भैरवनाथ महाराज. सगळे नवसाचे दिसतात इथे पाळणे सगळे. काय तर पूल बघा पूल. एवढं येत नाही. आपले नक्की नाही माहिती. मोगरा नाही रे. मोगरा आहे रे. चला कसं वाटतं हे असं कर. तुम्हाला तिथं काहीतरी दिसतंय का बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. काय दिसलं का? नाही ना दिसलं ना. आता बघा जादू. हे बघा माकड किती बसलेत. माकड आहेत का? आता आपल्या इकडचा अख्खा फिरून झालेला आहे मित्रांनो. आता इकडं जायचंय, त्या रिलिंगनी सरळ वर जायचे. फक्त माकड बसायला अंगावर ना आली पाहिजे म्हणजे झालं. चलो. सावधी वाटत होती, अशी घाण लागली. पैसे पाय असे कापत होती. ही माकडं वर आली तेव्हाच. खतरनाक आहे बाबा. झालं इकडचं अख्खा ट्रेक फिरून आलं. एवढं काही खास नाही बघायसारखं तरी काही नाही, पण ट्रेक साठी ओके, कॅम्पिंग साठी वगैरे ठीक आहे. बाकी आपलं वातावरण आहे ते असे घाट म्हातारपणी उतरणे चढणे नाहीये. आता आता वाट लागेल, पण आताच फिरून घ्या. म्हातारपणी गुडघ्याचे काय वाट्या घासून गेलेल्या असत्या. हे असे थांबत नाही चालायचं आयुष्यात. सुखरूपरित्या गड चढून खाली उतरलेलो आहे. सगळ्यांच्या पायात दम नाही राहिला. भाई याला सोनपापडी खायची. अशा प्रकारे घाट उतरून आलो आम्ही शहरामध्ये, कोथरूड मध्ये. इकडं पाणी पाऊस कमी काय अजून 60 किलोमीटर 80 किलोमीटर असं 80 किलोमीटर हवे. त्यावरती बघले भैया Don't say black man. This is a black beauty. वडापाव खायला थांबलो आम्ही.
बेकार कमराचा फार कमरा झाला बाबा गाडी बसून हा भैया मुक्या बॅग घे माझी पण नाईट पॅन्ट काढ मी पण पॅन्ट घालतो नाईट पॅन्ट बस झालं शॉर्ट्स घेऊन आता वडापाव 400 किलोमीटर झाला अख्ख्या दिवसभराचा प्रवास आत्ताच येऊन बसते अजून चेंजेस करते म्हणलं व्हिडिओ संपवावं तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट 4 पैकी एक तरी करा म्हणजे शांतता भेटेल बाय बाय लव यू ऑल